आता मी येणार आहे स्मिता साळसकर वहिनी तुमच्याकडे. विजयजींबद्दल तुम्ही येण्यापूर्वीच सगळ्यांना सांगितलं. काय सांगाल त्यांच्याबद्दल? लढणं त्यांच्या स्वभावातच होतं आणि लहानपणापासून काही गोष्टींची खूप आवड असावी लागते. म्हणजे देशप्रेम तुम्हाला असावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याच्यासाठी काहीतरी करायची तळमळीने जाणीव असायला लागते. ती त्यांच्यामध्ये पुरेपूर होती, कारण त्यांच्या जीवनावरतीच प्रभावमयी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा होता. खूप वेळा ते अनेकदा पुस्तकं वाचायचे. महाराष्ट्रातले सगळे गडकिल्ले त्यांनी बघितलेले होते. त्या सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळेच ते असे शूर बनू शकले. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येकाला त्यांचं नाव घराघरामध्ये माहिती आहेत, कारण मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या स्टोरीज ह्याच्यामुळे ते एन्काउंटर्स आणि ह्यामुळे प्रसिद्धच राहिलेले आहेत नेहमी. आणि महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेमही त्यांना भरभरून मिळालं. म्हणजे जिथे जिथे मी गेले, ग्रामीण भागात मी गेले, त्या प्रत्येक ठिकाणी विजय साळसकर हे नाव पोचलेलं होतं. त्याचं मला वाटतं त्याच्या संपूर्ण आयुष्यभर त्याने जे काम केलं ह्या मुंबई शहराला सावरण्यासाठी गँग वॉरपासनं, त्याची ती पोचपावती होती आणि भरभरून लोकांकडनं मला त्याबद्दलचं प्रेम मिळालं. आज इथे दिव्या सुद्धा आलेली आहे. दिव्या साळसकर, तुझं स्वागत. दिव्याला मला विचारायचं की कसा असावा 15 ऑगस्ट? तू तर नवीन पिढीची प्रतिनिधी आहेस. मी फक्त यूथला एवढंच सांगणार की ॲक्च्युली 15 ऑगस्ट हा एकच देशभक्तीचा दिवस नको, 26 जानेवारी हा एकच देशभक्तीचा दिवस नको. आपण शाळेत लहानपणापासून शिकतो व्हॅल्यूज की नाही तुम्ही पंक्च्युअल असलं पाहिजे, ऑनेस्ट असलं पाहिजे. तशी एक व्हॅल्यू आपल्यात असली पाहिजे आणि ती म्हणजे पेट्रिऑटिझम, देशभक्ती. दुसरं मला असं वाटतं की सीमेवरती वॉर्स हे लढले जाणारच ते, आणि त्यासाठी आपल्या यूथने आर्मीमध्ये पार्टिसिपेट केलंच पाहिजे. पण एक असा सुद्धा वॉर येणार जो एक टेक्निकल वॉर असणार, ज्यासाठी भले सीमेवरती थोडी शांतता दिसेल पण इंटरनली बऱ्याच गोष्टी म्हणजे टेक्नॉलॉजी वाईज आपण एवढे पुढे जातोय की बरेचसे पुढचे वॉर्स हे डोक्याने खेळले जाणार आणि इन्फिल्ट्रेशन्स खूप होणार. त्यामुळे मला असं वाटतं की आपण खूप खूप ॲज यूथ म्हणून टेक्निकली अलर्ट असलं पाहिजे. आपल्या सिम्पल प्रोफाईल्सपासून वी नीड टू बी केअरफुल. मला असं वाटतं की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी राष्ट्रप्रेमाची लाट आल्यासारखी सगळी वागतात. तर ती लाट जी आहे ना, ती भरती आणि ओहोटी, तर ती आलेली भरती आहे, ती भरतीच राहावी, त्याला ओहोटी कधी येऊच नाही आहे. भारत महासत्ताच काय, असाच उत्तर कळवलं. पत्की काका आज इथे बसलेले आहेत. माझी अशी विनंती असेल पत्की काकांना की आपण यांची सेवा करूयात. एक जर गाणं पत्की काकांनी छानसं या प्रसंगी गायलं तर आम्हाला आवडेल. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. हवी अंधारल्या राती, हवी अंधारल्या राती चंद्र किरणाची साथ. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात.
मला वाटते पत्की साहेबांनी युवा पिढीला नाही तर त्यांच्या पालकांना संदेश दिलेला आहे. मंडळी, स्वातंत्र्याची गाथा आपल्याला बघायला मिळते आझादी 50 या कार्यक्रमातून. पाहुयात याच कार्यक्रमाची एक झलक. स्वतंत्रता की परिकल्पना वैसे हमारे महाराष्ट्र में हमारे संतों ने दी. संत ज्ञानेश्वर जी ने हे विश्वची माझे घर ऐसा कहते हुए जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. संत तुकाराम महाराज ने कहा मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास कठिण वज्रास भेदू ऐसे. तो संत रामदास जी ने कहा स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे चितावे रिपुला रणी वा मरावे. तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई तदा संकटी देव धावून येई. मगर आजादी के लिए केवल धर्म का मानने वाला नहीं था. आजादी के लिए जरूरत थी पराक्रम की, कुछ कर दिखाने की. इसलिए संत एकनाथ ने माँ भवानी को स्वयं पराक्रम की देवता को पुकारा. दारू घर भाई आता, दारू घर, दारू घर भाई आता, 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 तुळजापूरचे भवानी आई उघड वाटे दारू घर. कोल्हापूरचे अंबाबाई उघड माते दारू घर. या गुलामीतून आम्हाला सोडव माते. दारू घर, दारू घर, दारू घर. पण आज खरंच खूप छान वाटलं की या वेगळ्या भागाअंतर्गत तुम्ही सगळे इथे आलात. हे गाव खरं तर आम्ही नेहमीच म्हणतो तुमचं आहे तुमचं आहे, पण हे गाव आज धन्य झालं तुम्ही इथे आलात म्हणून. मी एवढंच म्हणेन की महाराष्ट्रातल्या घराघरात आहे पराक्रमाची गाथा. महाराष्ट्रातल्या घराघरात आहे पराक्रमाची गाथा, कारण त्या घरात आहेत तुमच्यासारख्या भारत माता. आपण सगळेजण उभं राहून या वीर हुतात्म्यांना सलाम करूया.